मिनिमम 50च्या आसपास तरी रोखायचा प्रयत्न करू. आता या मॅचमध्ये आताचा जो संघ आहे त्यामध्ये कोणता बदल आहे? नाही, सेम आहे. ऑल द बेस्ट. खूप चांगली कामगिरी करण्याकरता शुभेच्छा असतील. वैभव, खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आपण खेळला आहे. जलसाचा संघ शानदार कामगिरी करतोय. ह्या मॅचमध्ये आपल्या होम ग्राउंडवरती खेळणारा संघ अशा वेळेला पाठीराखी असतील. या सगळ्या स्थितीत तुम्हाला खेळायचं आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? ना आमचं 60च्या वरती टार्गेट असेल. या स्पर्धेच्या दरम्यान तुम्ही खेळताय, रबर बॉलची टुर्नामेंट एन्जॉय करताय का? हो हो. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा असतील. तर विराटन संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. या मॅचमध्ये जलसार देखील दमखम दाखवण्यासाठी सज्ज असेल. परंतु ज्यावेळेला मॅच सुरू होईल त्याच पहिल्या इनिंगमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, ही रंगतदार अवस्था आपण मराठीतून ओघवत्या वाणीतून ऐकणार आहोत. ज्यावेळेला प्रमोद शेडगे जॉईन होतील. ओव्हर टू प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. एक सुंदर सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये एक चांगली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अनुराग चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या जतीन केने यांच्याकडे सुद्धा कॅमेऱ्यात थोडंसं बंदिस्त करा. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतायत. व्हीपी स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतो एका साईडला. थँक्यू व्हेरी मच अनुराग चव्हाण. या ठिकाणी आपण बंदिस्त केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सामना तृतीय फेरीला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण चतुर्थ फेरी अर्थातच आजच्या दिवसातील शेवटचा सामना थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. यावेळेला आपण पाहू शकतायत. चला, दोन पंच मैदानाच्या आतमध्ये. 6:45ची ट्रेन जर या ठिकाणी जर थेट मुंबई गाठायचं असेल तर लवकरात लवकर ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण कंप्लीट करणं खूप गरजेची गोष्ट असेल. आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून मानस पाटील हे सुद्धा जोडले गेलेत, खास करून गिरीजवरून. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मानस पाटील, वेलकम. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि सुंदररित्या मात्र ऑर्गनायझेशन शुभमजी पाते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, वेडीचे ग्रामस्थ त्यांच्या संपूर्ण टीमने एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच नंबर 20 जलसार 11 वर्सेस व्हीपी स्टार विराथन. नचिकेतजी पाटील यांच्या माध्यमातून जे स्टँड आपल्याला पाहायला मिळतात, शेड उभे केले गेलेत ते त्यांच्या माध्यमातून खेळपट्टी सुद्धा आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा शतशः आभार शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या मैदानासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती शुभम पाध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप खरंच कौतुक करावं तेवढं SP-चं, खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. सुपर कॅच, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रसाद त्या ठिकाणी हा चौथा झेल आजच्या दिवसामधला मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आशु भोईर खुश असतील आपल्या संघावर, कारण नवीन उत्साह, नवीन जोश, नवीन चैतन्याचं वातावरण खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. पहिला सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. गेल्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये 29 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 19 धावा, तिसऱ्या मॅचमध्ये फ्लॉप शो या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर 5 चेंडूमध्ये अजून 2 जर गडी बाद केले तर आशिष भोईर आशू यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा व्हीपी स्टार विराथन वर्सेस जलसार 11 असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मिस्टर प्रदीप यांना आपण पाहू शकतायत. तर फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर
वैभवचा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. चेंडू सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. या 4 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जवळजवळ 70वा चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. रबर चेंडूचा क्रिकेटचा महासंग्राम आणि ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी केली जाते. वैभव भोईर इज ऑन फायर. आतापर्यंत सुपर बॅटिंग करत असताना सेकंड रँकिंगवर. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय. हा झेल होईल का? मात्र क्षेत्ररक्षक त्या झेल खाली आणि शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क, 6 धावा. गुड शॉट बाय वैभव भोईर. आज खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मिस्टर वैभव भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची भूक काही मिटणार नाहीये ती वैभवची. सुपर बॅटिंग. आकाश घरत या ठिकाणी मात्र जॉईंट होत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत. आकाश घरत थँक्यू व्हेरी मच. आणि सचिन दादांना मात्र त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आकाश घरत मॅन फ्रॉम सरावली, एक कबड्डीपट्टू सुद्धा आहे चांगले. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेतन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. उजव्या हाताने या वेळेला ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. जिथून एक कमबॅक केलं या ठिकाणी. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि त्याच अनुषंगाने ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आहे. कारण जेव्हा मात्र फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल ना तर ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त तुम्हाला चेंडू मात्र पिच करावे लागणार आहेत. जबरदस्त अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना झाडाझुडपात जे प्रेक्षक वर्ग आहेत मॅचचा आनंद घेतात त्यांना सुद्धा कॅप्चर केलं जातं. ही कला आहे. अनुराग चव्हाणने मात्र कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये कॅप्चर केलंय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पहा. ऑफ्टमच्या बाहेर जेव्हा चेंडू पिच होतो ना तेव्हा खेळणं कठीण होतं. कारण तुमची मोमेंटम जी आहे ती मात्र यावेळेला त्या चेंडूपर्यंत पोहोचता येत नाही. ते पोझिशनमध्ये येता येत नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी गोलंदाजाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळतोय. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चहू बाजूने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात मॅन ऑफ द सिरीजसाठी मात्र मिनी बाईक सायकल आपल्याला पाहायला मिळते. टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील यांच्याकडून आणि अल्पेश भोईर खुशी 11 यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही मिनी बाईक सायकल आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीज सुद्धा आपण पाहू शकतात. खूप छान पद्धतीने मात्र लुक या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या घरात LED असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, सोफा सेट असेल, परंतु ही ट्रॉफी जी आहे ती मात्र SP बॉयज ट्रॉफी कोणाच्या घरात असणार आहे. ही मात्र येणारी वेळ संध्याकाळचं सत्र असेल संडेच्या दिवसामध्ये आणि संडेच्या दिवसामध्ये 29 तारखेचा दिवस हा सुवर्ण हस्ताक्षरात रबर चेंडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. परफॉर्मन्स द्या आणि प्लेइंग 11मध्ये जागा पक्की करा. हे मात्र सूत्र आता प्रत्येक खेळाडूला मात्र पाठ करावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बॅटला ब्रश करून सरळ चेंडू निघून जातोय चेतनच्या हातामध्ये. विकीला मात्र यावेळेला मिळते विकेट आणि प्रदीप सारखा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला निराश, हताश, हतबल मनाने जलसार 11 संघाला दुसरा झटका यावेळेला पाहायला मिळतोय. अजून जर यावेळेला आपण पाहतो 5 चेंडूंमध्ये 2 जर विकेट मिळवले तर अश्शू भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. भावेश पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच वेडीच्या मैदानात पालघर जिल्ह्यामध्ये सफाळा विभागामध्ये आणि खास करून वेडीच्या या मैदानात ऐतिहासिक मैदानात ही लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. थेट प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं पालघर जिल्ह्यामध्ये आणि एक नवीन जिल्हा प्रस्थापित झाला आणि स्वतंत्र मिळालं पालघर जिल्ह्याला. आणि ज्याचा जर आपण उल्लेख केला तर 29,95,448 एवढी लोकसंख्या पाहायला मिळते. एकूण 8 तालुके मोडले गेले, एकूण आमदार 6, खासदार 1 आणि ज्याचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर 5,444 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ पालघर जिल्ह्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा, 2 गडी बाद. थोडीशी नामुष्की उडवली गेली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मोठा प्रहार जरूर केला गेला आहे परंतु त्या झेल खाली मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 चौकार येतोय, क्षमस्व. आणि यावेळेला आपण पाहू शकाल जणू काही मात्र क्षेत्ररक्षक त्या झेल खाली आला होता.
मात्र चेंडू या ठिकाणी निघून जातोय चौकाराकरिता. 71वा चौकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशच्या बॅटमधून गणेश दास, वैभव भोईर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. स्मिथ पाटील यांनी मात्र विबी साठी ऑल द बेस्ट म्हटलेलं आहे. विकीसाठी सुद्धा आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र सुंदर फटका तर आहे, पाहायचं आहे कौशल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. झेल होऊ शकेल आणि कोणतीही चुकी करत नाहीये ॲज अ बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल व्हीपी स्टार कमबॅक करत असताना सुरेख या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार येणं ही काय भाष्य नाही आहे. सिंगल डबल क्रिकेटमधील लाईफ लाईन. जेव्हा मोठे फटके येत नाही आहेत, इंटरव्हेल विकेट जात आहेत, एक पार्टनरशिप बिल्ड करायला हवी. परंतु इथे मात्र या ठिकाणी फलंदाज मोठे प्रहार करण्याच्या प्रयत्नात जात आहेत. फलंदाज बाद होताना अजून एक विकेट मिळते तर 200 रुपयांचं कॅश प्राईज आशिष भोईर अर्थातच आशू यांच्याकडून मात्र 200 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. धावांची गती स्थिरावले गेले. 14 धावा. जलसार 11 संघ थोडासा विचार करतोय. सचिनजी पाटील हे मात्र बाद झाल्यानंतर या ठिकाणी थोडीशी नामुष्की उडवली. आता मात्र इथे कोणीही फलंदाज तग लावून राहत नाही आहेत, कारण 3 फलंदाज मात्र प्रमुख अस्त्र जे होतं, प्रमुख जे फलंदाज होते ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते अडसर पूर्णपणे दूर केलेले आहेत विकी या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग. ऑन साईडला वैभव भोईर याच्यावर पूर्णपणे मदार आहे, परंतु एका खेळाडूवर निर्भर राहणं क्रिकेटमध्ये कठीण होऊन जातं. या ठिकाणी दीपक केने बॅकअप चांगला मिळतोय. मलिंगा याच्या माध्यमातून एकदा अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 रन्स, 15 धावा, 1.4 चेंडूचा खेळ झालाय. काही जबरदस्त मात्र आपण पाहिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर अप्रतिम मात्र परिपूर्ण स्लिप होऊन मॅचचा आनंद घेतात. जणू काही टी व्हीवर मॅच पाहतायत अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळत आहेत. जसं न्यूझीलंडमध्ये आपण पाहतो ऑकलंडचं मैदान, त्याच पद्धतीने मात्र हे मैदानाची उभारणी अशा पद्धतीने पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. कौशलला बीट करून चेंडू निघून जाईल. सरळ चेंडू मात्र पंचांचं डिसिजन यावेळेला काय येईल? पंच वेट अँड वॉच करतायत. प्रेक्षकांनी मात्र साथ द्या. चौकार येतोय. 1 बाउन्स चौकार. आणि या 4 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा. अशा प्रकारची मात्र फलंदाजी करावी लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये, एकाच साईडला रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय तर एकाच साईडला आपण पाहू शकतात वैभव भोईर. रवींद्र या खेळाडूकडे सुद्धा तेवढं टॅलेंट आहे, तेवढं पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. अर्थातच क्रिकेटचा रिस्पॉन्सिबिलिटी ही सुद्धा मात्र त्याच्या खांद्यावर जबाबदारी पाहायला मिळते, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही आयुष्यात थकत नाही, हे विसरून चालणार नाही आहे. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय. सुंदर जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं. तत्पूर्वी कौशल मात्र पुढे येत असताना गुड फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली सागर घरात जतीन केने आम्हाला दर्शवतात. यस 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या तर 2 षटकांचा खेळ झाला. 10च्या सरासरीने आतापर्यंत चाललेल्या आहेत. लास्ट विकेटचा विचार केला तर गणेश दास 4 वर बाद झाला. SP बॉयज ट्रॉफी 2021 ही शानदार 16 20 धावा. गडी बाद झाले ते 3. वैभव भोईर एका साईडला ज्याची मात्र जरूर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये कौतुक केलेलं आहे. 3:30 वाजता ॲक्युरेट अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला तो मात्र वैभव भोईर या स्पर्धेतला एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळी आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. कारण क्रिकेटच्या मैदानात तुम्ही नेहमीच नम्रपणा जर वागलात तर क्रिकेटला जेव्हा तुम्ही अलविदा करतील, कधीतरी मॅच पाहण्यासाठी येतील, तेव्हा तुम्हाला ऑर्गनायझर मान सन्मानाने मात्र तुम्हाला व्यासपीठावर बोलवलं जाईल. म्हणून क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. मलिंगा यांनी जर हॅट्रिक जर साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आशिष भोईर यांच्याकडून. म्हणून म्हटलं जातं ना की वाईट दिवस आल्यावर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आल्यावर कधीही घमेंट करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात मित्रांनो, खेळाडूंनो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20, 3 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग. यावेळेला मिसफिल्डचा फायदा जरूर मिळतोय पंचांकडून. विरल नायर या ठिकाणी वाईटचा इशारा करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1+1 2 धावा इन्क्लूड केल्या जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा. चेंडू फेकून झाले ते मात्र आतापर्यंत पहिला चेंडू अतिरिक्त एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मिस्टर दीपक किनी मलिंगा.
यावेळेला आपण पाहतोय लेंथ खराब आहे. यावेळेला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपात जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा चेंडू फेकताना तेव्हा तुमचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला करावी लागते. एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्हाला नव्याने पुन्हा एकदा त्याच लेंथला शोधावं लागतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. तिसरे षटक 2 अतिरिक्त स्वरूपात चेंडू बहाल केले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सागर घरत यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात. यावेळेला मात्र वैभव भोईर इज ऑन फायर. सातत्य, कन्सिस्टन्सी काय आहे हे मात्र यावेळेला दर्शवत असताना सुपर क्लास टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिला 106 मीटरवर 6 धावा. गुड शॉट, सुपर टायमिंग सहित ओव्हरपिच चेंडू होता. वेगेचा फायदा उचलला कारण ज्या पद्धतीने वेगवान मारा होता तेवढ्या स्पीडने मात्र बॅट फिरवली आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. ही वैभव भोईरची स्पेशालिटी आहे आजच्या दिवसामध्ये. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली दिसते आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करणे योग्य ठरतोय. थोडंसं मात्र यावेळेला आपण पाहतोय दीपक किनीची सुंदर लेंथ लाईन पूर्णपणे विखरवली गेले. गेल्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती परंतु या मॅचमध्ये ते सातत्य राहत नाही आहे. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन खचलंय. क्रिकेटचा सी आपल्याला पाहायला मिळतो, नियंत्रण खचलेलं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. वैभव भोईर पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडूला भिरकावून देतोय. काही जबरदस्त चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि वैभव भोईरच्या बॅटमधून आलाय जलसार गावातील ब्रँडेड षटकार. व्हॉट अ टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यूज अ 6. या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 36 धावा, 36 रन, 2 षटकांमध्ये 20 धावा. मी म्हटलं होतं वैभव भोईर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकार आणि चौकारांची आतषबाजी करेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण केला होता परंतु त्याचं उत्तर दिलं की यस, आय एम ऑलवेज रेडी. सरळ बॅटने खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला निवडून काढला. आजच्या दिवसातील 5वा झेल प्रसादच्या नावावर. जबरदस्त यावेळेला अप्रतिम गुड कॅच, सुपर्ब आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना वैभव भोईर क्षमताशमेने असं झालं होतं जे वादळ ते मात्र शांत करण्याचं काम केलं. अखेरकार मात्र यावेळेला दीपक किनी मलिंगाला मात्र सफलता प्राप्त झाली आणि 23 धावांचे खेळी करून मात्र तंबूच्या आसऱ्याला वैभव भोईर या ठिकाणी बाद होताना जलसार 11ला एक मोठा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गडी बाद, 36 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 36 लॉस ऑफ 4 विकेट. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा SP बॉयज ट्रॉफी 2021 हे शानदार आयोजन. अजून एक स्पर्धा यंगस्टार क्रिकेट क्लब प्रस्तुत क्रिकेट स्पर्धा दिनांक 3, 4, 5 शुक्रवार, शनिवार, रविवार. 10 टीमचं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि 10 टीमला मात्र या ठिकाणी 30 टीमला प्राधान्य केले गेले. 15,000, 10,000 आणि 5,000 अशा पद्धतीने फी असेल ती मात्र 1,700 रुपये. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मंगेश भोईर आणि अजय पाटील यांच्याशी संपर्क साधा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 37 रन्स. वाईटचा इशारा आला होता दरम्यान विरल नायर यांच्या माध्यमातून. सूर्याची आता मात्र थोडीफार कोवळी किरणं आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचं एकंदरीत अजून नाही आहे. तिसरे षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 3 चेंडूचा फक्त खेळ झाला आहे. 17 धावा खर्च केल्यात. यावेळेला सरळ बॅटने सुपर टायमिंग सहित चेंडूला अनिलच्या बॅटमधून एक दमदार बिग ब्लास्ट, 6 धावा. गुड बॅटिंग बाय अनिल. एका साईडला मात्र आल्या खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय ओरपी चेंडूला थारा नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही बॅटच्या रडारमध्ये चेंडू देतील आणि ह्या चेंडूला मात्र रबर चेंडूला मात्र थारा नाही आहे. सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिलं. 6 धावांकरता एक सुस्थितीमध्ये 43 धावा. पहा मी सकाळपासून उल्लेख केला होता 75% असे गोलंदाज आहेत वाईड षटकार आल्यानंतर वाईड येतात. मात्र 25% असे गोलंदाज आहेत आपल्या गोलंदाजीवर पूर्णपणे नियंत्रणबद्ध असतात. जरी षटकार आला तरी सुद्धा माझ्यात ते टॅलेंट आहे. मात्र गोलंदाज कधी कधी आपल्या माइंडमध्ये सेट करून ठेवतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 44 धावा. पुन्हा एकदा दीपक किनी पूर्णपणे लेंथ लाईन भरकटलेली पाहायला मिळते उजव्या हाताने. या वेळेला मात्र हा चेंडू जर आपण पाहिला तर पूर्णपणे मिस झालाय मिस्टर अनिल. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 44 धावा, 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर दीपक किनी.
भरपूर चेंडू मात्र यावेळेला जर आपण पाहिले तर आतापर्यंत 10 चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, दुसरी सफलता प्राप्त करण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळतो. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये सुंदर जजमेंट झेल निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गुड कॅच, फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस, शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? जो संघ विजयी होईल तो संघ मात्र उसरणी संघाबरोबर शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या शेड्यूलमधला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत, त्यांचं सुद्धा नक्कीच हार्दिक स्वागत आणि त्यांना मानाचा मुजरा असेल, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे जेव्हा जेव्हा येतील, जाणकार प्रेक्षक वर्ग आहेत, क्रिकेटची ओढ असणारा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत शुभम पाध्ये यांच्या वतीने. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 44 धावा. पहा जबरदस्त या ठिकाणी अनुराग चव्हाण आणि टॉपवर जाऊन बसलेत. या ठिकाणी आपण पाहू शकतायत पूर्णपणे खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क. क्या बात आहे अनुराग चव्हाण, सुपर. 3 षटकांचा खेळ झालाय. शुभम पाध्ये पुन्हा एकदा मात्र आमच्या व्यासपीठाकडे ऑन साईडला खेळला गेला, इंटू द गॅपमध्ये आहे, परंतु डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. ॲक्युरेट फेकी केली जाते. क्या बात आहे, सुपर थ्रो. कोणत्याही प्रकारचा चान्स दिला नाही, तेवढं चांगलं मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फिल्डिंगचा यावेळेला मुजारा आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 45 रन्स. यावेळेला अगोदरच बॅट जरूर फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. खूप वेगाने मात्र 2 क्षेत्ररक्षक आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध स्क्वेअर फेकी होते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहता पाहता 2 धावा 3 धावा तर पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत का? यस. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतायत की चेंडू हवेत असताना 3 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या होत्या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 49, 49 धावा. जे आपण बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज पाटील वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चांगल्या प्रकारचं आपण पाहतो बॅनर्सची जी व्यवस्था केलेली आहे ती मात्र या ठिकाणी आपण प्रत्येकाला मान सन्मान शुभम पाध्ये यांच्याकडून दिला जातो. ही खासियत आहे शुभम पाध्ये यांची. जाणकार आहेत, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जातात, पाहतात आयोजन कसं केलं जातं. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग सहित रवींद्रच्या बॅटमधून मात्र एक देखणा फटका. आक्रमकता काय असते, विस्फोटक फलंदाज म्हणून कसा असावा हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 55 रन्स. पहा पहिले 2 षटक 20 धावा आणि तदनंतर एक लांबलचक षटक दीपक किणी मलिंगाचं पाहायला मिळाला 11 चेंडूचं आणि तदनंतर 24 धावा खर्च केल्या होत्या. आणि या षटकामध्ये 11 धावा 3 चेंडू मागे स्वप्नीलच्या. पुन्हा एकदा ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा येतात. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते चेतनच्या माध्यमातून. या दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 57, 57 धावा या फलकावर चेंडू फेकून झाले. ते आतापर्यंत 4 षटक क्रमांक दुसरा आहे ते प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चौथं या ठिकाणी आपण पाहू शकताय, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत 4थं षटक आहे. यानंतर होणारा सामना उसरणी संघाला खेळावा लागेल जिंकलेल्या संघाबरोबर आणि तो शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे, स्लॉगवर चालू आहे. आणि ज्या मोठ्या अपेक्षा असतील अजून ड्रेसिंग रूममध्ये की रवींद्रच्या बॅटमधून 1 ते 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं 63 धावा मात्र चेस केलेल्या आहेत. 64 धावांचा पाठलाग करताना मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नामुष्की ओढवली नव्हती. 64 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. यावेळेला रवींद्रच्या बॅटमधून टक्कन आवाज आला, अर्थातच स्वीट टायमिंग, मिडल ऑफ द बॅटला चेंडूने कनेक्ट केला. गोड आवाजात गोड षटकार, सुपर टायमिंग. 6 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 63 रन्स. सुपर, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामधला रवींद्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वप्नीलच्या हातामध्ये कॉटन बोल्ड
फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात आणि पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 63 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 24 चेंडू आणि 64 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सचिन पाटील 0वर बाद झाले. वैभव भोईरने 9 चेंडूमध्ये 23 धावा, 7 चेंडूमध्ये 23 धावा. रवींद्र भोईरने मात्र या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी जाणली, खूप छान पद्धतीने खेळ केला. 2 चेंडूमध्ये 4 धावा गणेश दासच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. गोलंदाजीमध्ये जर विचार केला तर आपण पाहू शकतायत की जितूला मात्र 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये विकीला 10 धावा आल्या, परंतु 2 गोलंदाजांनी मात्र खूप यावेळेला धावा खर्च केल्या. दीपकने मात्र 24 धावा, स्वप्नीलने 19 धावा, 24 आणि 19चा इकॉनॉमी या ठिकाणी पाहायला मिळाला. या हाफ मॅच समरी जतीन गिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 63 धावा फलकावर, 64 धावांचा लक्ष समोर. मात्र एका साईडला आपण पाहतो जबरदस्त फटकेबाजी करणारे खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितूसारखा खेळाडू, तर नंतर आपण पाहिलं तर अभिसारखा खेळाडू आपण पाहतोय. एक मोठी फळी आहे ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. प्रसादने मात्र आज चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची कामगिरी केली. प्रसाद व्हेरी वेल फिल्डिंग, अप्रतिम, मॅग्निफिसंट, ब्रिलियंट. तर 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 64 धावांचं लक्ष हे समोर आहे. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 64 रन्स रिक्वायर्ड टू विन. नीड 64 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. 4 षटकांमध्ये 63 धावा, 64 धावांचं लक्ष आहे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मात्र या ऐकूया आपण हिंदीमध्ये, राष्ट्रभाषामध्ये मिस्टर प्रशांतजी आदवडे यांचा आवाज पुन्हा एकदा मात्र मायक्रोफोनवर येईल. तत्पूर्वी धन्यवाद. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का क्रिकेट का घमासान शाम का सत्र चल रहा है. और इस सत्र की बात करें तो रोमांच एक बार फिर बरकरार है. प्रसन्न माहौल यहाँ बना हुआ है. ढलता हुआ सूरज, कम होती हुई रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, ये भी सवाल है. मैदान के अंदर जलसा 11 और वीबी स्टार विराटन के बीच मुकाबला चल रहा है. जीतने के लिए 64 रनों की जरूरत है और अब जाकर प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे. ज्यादा समय नहीं जाना चाहिए. वीबी स्टार विराटन के जो प्रारंभिक बल्लेबाज है वो मैदान के अंदर जाने चाहिए. वैभव भोईर ने 23 रन बनाए 9 गेंदों का सामना करते हुए, और रविंद्र ने जो 23 रन बनाए, खास करके वो अच्छा फिनिश किया. इन्होंने बेस बनाया था वैभव भोईर ने और उसके बाद में अच्छा फिनिश किया. कुल मिलाकर 4 ओवर में 6 विकेट के नुकसान पर रन संख्या 63 और जीतने के लिए 64 रनों का लक्ष्य वीबी स्टार विराटन के सामने है. जितू और चेतन प्रारंभिक बल्लेबाज बीच मैदान पर जा रहे हैं. दोनों खिलाड़ी की बात करें तो क्षमता भरपूर है, बहुत बेहतरीन खिलाड़ी हैं. और डगआउट की तरफ मैं देख रहा हूँ, खास करके डगआउट में समर्थन भी ज़्यादा मिलेगा आज वीबी स्टार विराटन के लिए. अनिल ने अच्छा प्रदर्शन किया प्रतियोगिता में, बहुत ही सफल गेंदबाज रहे हैं. इस मैच में शाम के सत्र में एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर. 64 रनों की जरूरत है. पहली गेंद, बल्लेबाज अक्षय ऑन स्ट्राइक. ओ बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं आई है. गेंद बल्ले के भी संपर्क नहीं हुआ, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई. किरणजी तिबाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निश्चित त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. या बैला मोठा फटका ऑन साईडला खेळलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी सचिन तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. चेंडू सीमा पार, अप्रतिम असा हा षटकार येतोय. आणि या वेळेला या चेंडूवरती 6 धावांची मोहर. एक फुलटॉस चेंडू होता. खरपूस समाचार घेतला जातोय. अक्षयच्या बॅटमधनं आपलातून फटका. एकूण 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याकरता आणखीन एक मोठा फटका. इथे काय घडतं बघूया. चेंडू सीमारेखा पार, अतिशय दर्जेदार फलंदाजी. चेंडू सीमारेखा पार, षटकार, जोरदार प्रहार, गेट बाउंड्री के बाहर. और यहाँ देखिए तो 5 छक्कों के लिए बिल्कुल इनाम है 500 रुपये का. अक्षय के बल्ले से दूसरा शानदार स्ट्रोक. प्रमुख गेंदबाज के ऊपर दबाव डालने की कोशिश. 1 रन मुकम्मल किया है. एक्सीलेंट बैटिंग बाय अक्षय. 20 गेंदों में 51 रनों की जरूरत है. तालियां बज रही हैं. एक बार फिर देखिए किस तरह का माहौल है. दर्शक एंजॉय कर रहे हैं. अल्पेश जी आपको भी आना होगा. बहुत सारे बड़े बड़े स्टार लेके संडे को आने वाले, लेकिन अभी आप एक बार फिर अपना काम छोड़ के यहाँ कमेंट्री बॉक्स की तरफ भी आएंगे, मैदान की तरफ एंजॉय करने के लिए चलेंगे लेफ्ट साइड पर.
डगआउट की तरफ, ऑन साइड की तरफ, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच छोड़ दिया। ये जो विराटन की टीम है ना, 11 खिलाड़ी के साथ नहीं खेल रहे, 12 खिलाड़ी के साथ खेल रही है। वो 12वां खिलाड़ी भी रिएक्ट होता हुआ वो मैदान के बाहर है, वो सपोर्ट कर रहा है। कुल मिलाकर रन संख्या अगर देखे तो जीवनदान मिलता हुआ 15 रन बगैर किसी नुकसान के। सागर अच्छी जानकारी दे रहे हैं। ये डगआउट देखिए, ये डगआउट आप देख सकते हैं, यहां सारे खिलाड़ी ऑन स्क्रीन आप इनको देख सकते हैं, विराटन के सपोर्टर्स हैं। अनिल के ऊपर दबाव, अनिल पाटिल गेंदबाजी करते हुए, बहुत अच्छी गेंद। इस बार गलती होती हुई, गेंद थर्ड मैन बॉडी लाइन की तरफ आ रही है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस, तीसरे के लिए वापस आ रहे हैं। विकेट की बच्चे अच्छी दौड़ लगाते हुए 3 रन मुकम्मल किए हैं। बजेगी सिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है, समर्थन बहुत ज्यादा है। फ्लाइंग स्टार्ट हुआ है मैदान के अंदर। देखिए तो चेतन 2 पर खेल रहे हैं, अक्षय 13 पर बल्लेबाजी करते हुए। पहले ओवर का खेल अगर देखे तो यहां समाप्त होता हुआ। जीतने के लिए 64 रनों की जरूरत है। और कहते ना कि सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से अक्षय के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। अक्षय और चेतन ने क्या कमाल का स्टार्ट किया है, फ्लाइंग स्टार्ट अपनी टीम के लिए दिलाया है। बहुत ही अच्छा आगाज। अनुराग के लिए बैटरी की जरूरत है एक बार फिर, मतलब वो आप देख सकते हैं थोड़ी सी बैटरी लो हो जाती है तो वो एक बार फिर मैसेज भी आता है। अनुराग बहुत ही बेहतरीन काम आपने किया है। 18 गेंदे 46 रनों की जरूरत है। एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। चेतन के हैट्रिक के लिए बिल्कुल 300 का इनाम सागर की तरफ से। ओह, इस बार बढ़िया गेंद, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर। गेंदबाजी करने के लिए सचिन पाटिल प्रमुख गेंदबाज है। मजा आएगा इस मैच में। धनवान बनने के लिए एक एक कण का संग्रह करना पड़ता है और सफल इंसान बनने के लिए एक एक क्षण का सदुपयोग करना पड़ता है। आने वाला एक एक पल ना इवेंट की तरह होगा, क्योंकि यहां से देखिए आप बहुत करीब पहुंचे। ये जो ट्रॉफी है ना, टॉप 4 में आप जाके जा सकते हैं। इसीलिए ये जो आने वाली हर एक गेम दोनों तरफ, एक तरफ नहीं बोल रहा हूं, दोनों तरफ इवेंट के बराबर हो जाएगा। इंटरेस्टिंग मैच है। सवाल 50,000 का है। स्ट्रोक तो बहुत अच्छा है, मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे और बल्लेबाज बैक टू द पेविलियन। बड़ा झटका सचिन पाटिल के लिए, सफलता मिली ब्रेक थ्रू दिलाते हुए। इसकी जरूरत अब बल्लेबाज मैदान के अंदर तीसरे नंबर पर जाएंगे। इस बार स्ट्रोक बहुत बढ़िया खेला था, लेकिन गेंद को जाना चाहिए था लॉन्ग ऑन की तरफ, स्टक कवर की तरफ गेंद चली गई। इसका मतलब है कि मिस टाइम स्ट्रोक आपने खेला था। नए बल्लेबाज सोमनाथ थोड़ा प्रमोशन दिया, थोड़ा ऊपर भेजा गया है, क्योंकि इन्होंने बहुत अच्छी पारी खेली है, कॉन्फिडेंस से इनफॉर्म खिलाड़ी है, इसीलिए अच्छी कप्तानी मैं समझ सकता हूं इस वक्त कप्तान की तरफ से। नीरज किरण तिबाड यांचा उल्लेख होणं थोडासा वेळ माझ्याकडे आहे, कारण इथे बघितलं तर सर्व प्रकारचं साहित्य ठेवलेलं आहे आणि त्याची जबाबदारी कोणावर असेल तर ती किरणवरती असते। किरण, थँक्यू व्हेरी मच, खूप चांगलं काम तुम्ही करताय। प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती चोखपणे पार पाडली जाते। That's a very good shot, beautiful shot, excellent batting, magnificent stroke by चेतन। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। ये देखिए किस तरह से हुआ है। मैदान के अंदर चेतन ने जलवा दिखाते हुए, गेंद अगर देखे तो रडार में थी, आगे थी और पाले में गेंद थी, खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद को खेलते हुए। और क्या टाइमिंग, शरीर का संतुलन भी बहुत अच्छा था। 15 गेंदों में 39 रनों की जरूरत है। 8 पर बल्लेबाजी करे चेतन। टप्पा खाने के बाद उछाली थी गेंद। इस बार थोड़ा सा सफल हुए थे बल्लेबाज। अंपायर को पूछ रहे क्या वाइड नहीं है, लेकिन जब आप सफल हो जाते हैं तो रिज वाइड देखा जाएगा। कितने करीब से गेंद चली गई है। इस बार ऑफ स्टंप के बाहर सफल हुए हैं, इसीलिए बेनिफिट गेंदबाज को मिला है, सचिन पाटिल को मिला है। 14 गेंदे और 39 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ओवर की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण यह दूसरा ओवर मैदान के अंदर एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान मैदान के अंदर आप बिल्कुल देख रहे हैं। अगली गेंद के साथ तैयार गेंदबाज। ओ, बड़ा शॉट खेलना चाहते थे, टप्पा बहुत अच्छा है। सचिन पाटिल जो है इस मैच में जी जान लगा के गेंदबाजी कर रहे हैं। बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर सचिन पाटिल के इस ओवर की कहानी देखें तो ज्यादा जो कि महंगे साबित नहीं हुए। 13 गेंदों में 39 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। जतिन किने जो बहुत सारे अच्छे अपडेट दे रहे हैं और अच्छा माहौल यहाँ बना हुआ। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष।
अगर अच्छी गेंद डालना चाहते हैं गेंदबाज तो गेंदबाज भी डाल सकता है। इस मैच में एक अच्छा फिनिश करना चाहता है तो बल्लेबाज भी देखिए इस ओवर में एक जोरदार प्रहार करके इस ओवर को अच्छी तरह से फिनिश भी कर सकता है। उड़ाया तारामंडल में, मिड विकेट बॉडी लाइन के तरफ तारामंडल में गेंद है, शानदार स्ट्रोक, खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शनीय स्ट्रोक, तालियां बज रही है और गेंदबाज का बैंड बाजा भी बजता हुआ मैदान के अंदर। 12 गेंदे 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या कमाल का मैच मैदान के अंदर चल रहा है। इस तरह का मुकाबला बार बार नहीं आता। ये 8वां मुकाबला है टूर्नामेंट का, जो एक बार फिर देखिए रोचकता जो है बढ़ रही है, बहुत ही अच्छा माहौल बना हुआ है। आज के दिन का एक कड़ा संघर्ष मैदान के अंदर देख रहे हैं, मैदान के अंदर वो चर्चा हो रही है। 12 गेंदे 33 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन की बात करें तो 16.50 के औसत से आपको रन बनाने होंगे। क्या गेंदबाज करेंगे कमाल या बल्लेबाजी होगी बेमिसाल? टेनिस विश्व के अनुभवी खिलाड़ी देंगे सुकून या जोशीले युवाओं का देखेगा जुनून? क्या गिरेंगे विकेट या आएगा पलटवार? मैदान के अंदर चल रहा है घमासान। आपके पास 12 गेंदे हैं और जीतने के लिए यहां से 33 रनों की जरूरत है। मतलब मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, कड़ा संघर्ष मैदान के अंदर जारी है। मैदान के अंदर चल रहा है घमासान और हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान लगा के। यहां आप देख सकते हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2021 में सारे खिलाड़ी खेल रहे हैं। 5 छक्कों के लिए बिल्कुल इस वक्त पासों का इनाम है बल्लेबाजों के लिए। गेम बनाएगा नेम। अब जाकर 12 गेंदे 33 रनों की जरूरत है। ज्यादा चर्चा ना करें, टीम मीटिंग ना करें बार बार, क्योंकि इसके बाद में एक मुकाबला आना बाकी है। और वक्त की बात करें, वक्त जो है रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो रुकने वाला नहीं है। 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता मैच जिंकण्याकरता। चेतन प्लेइंग ऑन 14 एंड सोमनाथ की बात करें तो सोमनाथ ने अभी भी खाता नहीं खोला है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो सोमनाथ है। हेमंत गेंदबाजी करेंगे। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, फाइन लेग पर खिलाड़ी है। एक खिलाड़ी इस वक्त कवर की तरफ भी है। ये उड़ी उड़ी वाला जो गाना है वो बजता हुआ मैदान के अंदर। नो बॉल का इशारा। सही इलाके में गेंदबाजी करना बहुत जरूरी है। न जाने किसके हाथों में एसपी बॉयज ट्रॉफी जीतने की रेखा है और ये खूबसूरत और शानदार टूर्नामेंट जीतने का ख्वाब सारे खिलाड़ियों ने देखा है। सपना बड़ा है तो एक बार फिर मेहनत भी आपको बड़ी करनी होगी। जितनी बड़ी मेहनत होगी ना उतनी बड़ी कामयाबी होगी। अब जाकर ये पहली गेंद कुछ अच्छी नहीं थी गेंदबाज की तरफ से। हेमंत तैयार, स्ट्रोक अच्छा है, टाइमिंग बढ़िया, लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। थोड़ा सा मिसफील्ड करते हैं, उसका भरपूर फायदा और दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़, चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। 12 गेंदों में 32। अब एक बार फिर वो आंकड़े बदलने वाले हैं। 11 गेंदों में 30 रनों की जरूरत है। चेतन 14 पर केंद्र है। सोमनाथ ने अपना खाता खोला। सोमनाथ ऑन मार्क। अब जाकर इस मुकाबले में जलसार की टीम भी कमाल का प्रदर्शन करने के लिए तैयार है। सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी। थोड़ा सा अलग एक्शन के साथ हेमंत गेंदबाजी कर रहे हैं। लेंथ अच्छी है। जब देखिए साइड आर्म एक्शन से गेंदबाजी होती है ना तो टप्पा खाने के बाद ज्यादा गेंदें ऊपर नहीं आती है। जैसे कि मलिंगा गेंदबाजी करते तो वेरिएशन के साथ गेंदबाजी करते हैं। आज जगह इस मैच में हेमंत की गेंदबाजी भी बहुत ही बढ़िया है। 10 गेंदें 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। ओ गेंद चली गई, नहीं रुकने वाली। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा, हर बार 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 धमाका हो रहा है। मैदान के अंदर तेरी मेरी वाली बात हो रही है। कुछ अच्छी गेंदबाजी और उसके साथ ये देखिए बल्ले का अनुने किनारा, भाग्य का सहारा और गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। पीछे आउटफील्ड बहुत तेज है और घास को आग लगाती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई है। अब जाकर देखिए यहां से 9 गेंदे 26 रनों की जरूरत, 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता मैच जिंकने करता। शानदार मैच, पैसा वसूल मैच जो दर्शकों के लिए चाहिए वो मिल रहा है। मैदान के अंदर रोमांच बरकरार है। इस बार ऑनसाइड की तरफ, मिड विकेट, बॉडी लाइन की तरफ गेंद को खेलते हुए खिलाड़ी मौजूद है। जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। अब देखिए समीकरण क्या बना हुआ है। 8 गेंदें और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पॉकेट बेकार है और छक्का चौका ना हो तो क्रिकेट बेकार है। एक तरफ वो बड़े शॉट की मांग हो रही है और दूसरी तरफ से अगर देखें तो गेंदबाजों के लिए विकेट चाहिए। वो विकेट मिलेगा तो वो भी कम बैक कर सकते हैं। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है। हरा भरा मैदान है। इस मैदान पर एक शानदार जो कि टूर्नामेंट चलता हुआ। हेमंत तैयार, रिक्वायर्ड रन रेट जो कि थोड़ा सा 19 की तरफ।
ये गेंद बिल्कुल बल्ले को लगी है, लेकिन सचिन पाटिल थोड़ा जगलर बने हैं। गेंद को देखिए पकड़ने के लिए वो 2-3 बार उन्होंने जगलिंग किया, इसीलिए दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। 7 गेंदें 24 रनों की जरूरत है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान आप देख रहे हैं। मजा आ रहा इस मैच में, शानदार टूर्नामेंट आप देखते हुए। अब जाकर इस मैच में किस तरह से क्रिकेट खेलते हुए देखेंगे खिलाड़ियों को, ये देखने वाली बात है। लेकिन ये दर्शक देखिए, इस रोमांच को देख रहे हैं, इस दिलचस्प मुकाबले को देख रहे हैं। 7 गेंदें 24। ब्यूटीफुल बॉलिंग, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद नीचे रही है। लेकिन मैंने एक बार फिर कल का मैच देखा, आज का मैच देखा, 6 गेंदों में 24 2 बार हुआ है और मैच आखिर तक चला गया है। ये अच्छे संकेत है, क्रिकेट की जीत हुई है। बहुत इंटरेस्टिंग मैच है। ये दर्शक जो इस वक्त आपसे देख सकते हैं राइट साइड पर है कॉम बॉक्स में, वहां भी हम जा रहे हैं और बहुत अच्छी बात है। अनुराग चौहान, बहुत सारे दर्शक देख रहे हैं ये मुकाबला और आप बहुत सारे दर्शकों को दिखा रहे हैं। अब जाकर 6 गेंदें 24 रनों की जरूरत है। मैच की तरफ रुख करेंगे, आएगा मजा। ये खूबसूरत ट्रॉफी, लड़ाई किस लिए है दोस्तों? इस खूबसूरत ट्रॉफी के लिए लड़ाई। ऑन स्क्रीन आप देख सकते हैं, ये शानदार ट्रॉफी आपका इंतजार कर रही है। सवाल 50,000 का, ये देखिए खूबसूरत ट्रॉफी, उसके साथ एसपी बॉयज और ये खेमा है जो समर्थन कर रहा है इस वक्त। आप देख सकते हैं डगआउट में थोड़ा सा सन्नाटा। 6 गेंदें 24 और ये चेहरे बता रहे हैं, चेहरे पर कोई मुस्कुराहट नहीं है, मतलब चैलेंजिंग है। ये देखिए एक बार फिर मंतना करते हुए हमारे दर्शक, 2 गज की दूरी, मास्क पहनना है बहुत जरूरी, जब तक नहीं दवाई तब तक नाही ढिलाई। एक बार फिर देखिए बहुत अच्छा मैच। आता या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी करावे लागतील खोऱ्याने धावा। मित्रांनो, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावा। अतिशय महत्त्वाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। 6 चेंडू 24 धावा असं समीकरण आहे आणि छान अशा प्रकारचा क्रिकेटचा मॅच रंगलेला आहे। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 मधला 8वा मॅच आहे जो रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि त्यामुळे शुभमजी पाध्ये यांच्या चेहऱ्यावरती हास्य येते आणि कुठल्या प्रकारचं हास्य येण्याकरता मित्रांनो मेहनत करावी लागते। ईमानदारी से जो मेहनत करता है ना, मेहनत का फल आपको जरूर मिलता है। अल्पेश जी बोयर इनकी तरफ से 1000 का इनाम खास करके बल्लेबाजों के लिए है। अगर ये मैच जिताते हैं तो इनके लिए 1000 का इनाम। और पहली गेंद कहां है, अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेल पाए। इतनी आसान गेंद आपको नहीं मिलती, बार बार नहीं मिलती। सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो, त्या चहामध्ये बिस्किट टाकतो, ते जर योग्य वेळी बाहेर काढलं ना तर त्याची मजा है, नहीं तो सारा मजा ना किरकिरा हो जाता है। उसी तरह से मौका है, इस बार मौके पे आपको वो चौका छक्का जड़ना था। खराब गेंद थी, इतनी अच्छी गेंद थी नहीं थी, लेग स्टंप की तरफ थी, इसका फायदा आपको भरपूर उठाना था। अब जाके 5 गेंदें 23 रनों की जरूरत है। अब देखिए जो पीछे कुछ हुआ इसके बारे में आपको नहीं सोचना है, लेकिन संजय बच गए। जिस तरह से ये गेंद थी, फुल टॉस गेंद थी, इसके ऊपर एक बड़ा शॉट आ सकता था। अब जाकर मजा आएगा। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज की बात करें तो सोमनाथ 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं, चेतन ने 16 रन बनाए हैं। संजय के पहली गेंद पर सिंगल आता हुआ 5 गेंदें 23 रनों की जरूरत। रिक्वायर रन रेट जो है लगभग 28 की तरफ चला गया है। ऑन साइड की तरफ बहुत ही शानदार स्ट्रोक, गेंद बॉल लाइन के बाहर, 6 रन। तालियां बज रही है। मैकिन्ना पे स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया। इस बार ज्यादा जो कि ताकतवर शॉट नहीं था, गेंद को भापा परखा उसके बाद में खेल दिया। क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा खाने के बाद लेग स्टिप की तरफ जाते हुए गेंद और थोड़ा सा पीछे चले गए। ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल बल्लेबाज की तरफ से। 4 गेंदें 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या खेल चल रहा है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर यह शानदार छक्का। सोमनाथ 13 पर बल्लेबाजी करते हुए 7 गेंदों का सामना किया है और यह टूर्नामेंट का 8वां मुकाबला जो है। दिल की धड़कनें तेज होती हुई, बहुत सारे दर्शक जो है जो कि बैठे हुए थे धीरे धीरे खड़े होने रहे। एक बार फिर देखिए रोंगटे खड़े करने वाला ये मैच है। संजय तैयार, ये भी आसमान की तरफ ऊपर जा रही है, दूर जाती हुई। शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, गेंद डीप मिड विकेट, बॉडी रन के बाद 6 रन। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में पलट मार लाए उसे हुकुम का कहते हैं। बहुत ही खूबसूरत और शानदार स्ट्रोक मैदान के अंदर 2 बड़े शॉट खेले हैं। मैच में वापसी का बिगुल बजाते हुए 3 गेंदें 11 रनों की जरूरत है। शाम का समय है, ढलता हुआ सूरज है, कम होती भी रोशनी है। ये आने वाली शाम किसके नाम, ये भी सवाल है, जलसार के नाम या वीवी स्टार विराटन के नाम। लेकिन देखिए इससे पहले जब ओवर शुरू हुआ था ना तो वो विराटन का खेमा वहां सन्नाटा था। अब थोड़ा सा अगर देखें तो खुशी का माहौल है। 3 गेंदें 11 रनों की जरूरत।
मजा आ रहा है इस मैच में। संजय क्या इस मैच में वापसी का बिगुल बजाएंगे, क्या कम बैक करें? रोशन भाई इनकी तरफ से भी देखिए 500 का इनाम है अगर जीत दिलाते तो। मिस टाइम स्ट्रोक है, ये कैच, ओहो, इसी के साथ अगर देखें तो ये कैच लाहौर के खिलाड़ी ने पकड़ा। जलसार के खेमे में खुशी का माहौल है, विराटन के खेमे में सन्नाटा है, कभी खुशी कभी गम वाला मैच। और मैदान के अंदर देखें तो एक बार फिर माहौल अलग तरीके से, रोचक तरीके से आगे बढ़ रहा है ये मैच। अब जाकर टीम मीटिंग ना करें, सेलिब्रेशन ज्यादा ना करें, अपनी जगह पर जाना होगा। 2 गेंदे से 11 रनों की जरूरत है। बल्लेबाज की बात करें तो चेतन अभी भी डटे हुए हैं। सोमनाथ की पारी समाप्त होती हुई और इस मैच में विराटन के उम्मीदों को लगता हुआ सबसे बड़ा झटका है। 33 के रन रेट के साथ आपको जाना है। इस मुकाबले में आपको वो 2 बड़े शॉट खेलने की जरूरत है। सेठ बल्लेबाज आपके पास है, 2 गेंदे 11 रनों की जरूरत। और रोशन की तरफ से बिल्कुल 2 छक्कों के लिए 500 का इनाम। अल्पेश जी भोईर इनकी तरफ से अगर मैच दिलाते हैं बल्लेबाज तो 1000 का इनाम। एक बार फिर 5 छक्कों के लिए बिल्कुल इनाम है 500 का। मैदान के अंदर जो एक रोमांच बरकरार है। और अब जाकर संजय ने वापसी का बिगुल बजाया, मैच में कमबैक करने की कोशिश। ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा। वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है। रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और समय भी बहुत कुछ मांगता हुआ। नहीं, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। इसका मतलब है कि जलसार के गेंदबाजों ने शिकंजा कस लिया है। आपके पास 1 गेंद है, 11 रनों की जरूरत है। वैसे 1 गेंद में 10 हमने देखे। क्रिकेट में बहुत सारी चीजें चमत्कार होते, बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है। अब जाकर पलड़ा बिल्कुल भारी है जलसार का। क्या कहानी में कोई ट्विस्ट होगा, देखने वाली बात है। शानदार प्रदर्शन, 2 बड़े शॉट आने के बाद कमबैक करते हुए गेंदबाज, सुंदर गेंदबाजी। और जलसार ने इस मैच में शिकंजा कस लिया और बहुत ही बेहतरीन तरीके से यह मुकाबला जीत लिया है। वीबी स्टार विराटन का सफर समाप्त होता हुआ। कांग्रेचुलेशन जलसार, वेल डन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। बहुत सारे समर्थक जो थे वीबी स्टार विराटन के नाखुश रहेंगे, लेकिन यह क्रिकेट का पार्ट है, हार जीत तो होती रहेगी, लेकिन आपने भी बहुत अच्छा काम किया। यहां तक का सफर बहुत अच्छा रहा है। तो चलिए प्रमोद जी शेट्टी हमारे साथ जुड़ेंगे। उसरनी 11 की टीम इस वक्त तैयार है टॉस के लिए, और दूसरी तरफ से जलसार 11। जलसार की तरफ से वैभव भोईर जिन्होंने 23 रनों की शानदार पारी खेली, रविंद्र ने 23 रनों की शानदार पारी खेली, और उसके बाद में गेंदबाजों ने अच्छा प्रदर्शन किया। वीबी स्टार की तरफ से जवाबी हमला करने की कोशिश बिल्कुल हुई, लेकिन जो फिनिश करना था वो फिनिश नहीं कर पाए। तो अब जाएंगे एक बार